नमस्कार. बघा, खरा समजदार तोच जो नसलेल्या गोष्टीची चिंता न करता आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा आनंद घेतो. आपल्या आयुष्यात रोज कितीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात आणि आपल्या आयुष्यात त्या गोष्टींमुळे फायदाही होतो. पण आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याची आपल्याला किंमत नसते, कारण की त्या आपल्याला सहज मिळतात. आपल्याला मिळणारे चविष्ट जेवण, कपडे, घर या गोष्टी आपण गृहीतच धरलेल्या असतात. पण आपण कधी त्या लोकांचाही विचार करतो का, ज्यांना राहायला घर, खायला भाकर आणि अंगात घालायला कपडे सुद्धा मिळत नाहीत? इतकंच काय, तर कित्येक दिवस अंघोळ करायला पाणी सुद्धा मिळत नाही. त्या सर्व गोष्टी आपल्याला सहज मिळालेल्या असतात, म्हणून या सर्व गोष्टीची आपल्याला फारशी किंमत नाही. रोजच्या जीवनात आपल्या तक्रारी सुरूच असतात. माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, या ना त्या कारणाने आपले रडगाणे हे सुरूच असते. पण त्याऐवजी आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला मिळालेल्या गोष्टीसाठी निदान 2 ते 3 वेळेला तरी देवाचे आभार मानले पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्याबद्दल धन्यवाद बोलायला सुरुवात करा. कृतज्ञता बाळगणे ही अगदी सोपी गोष्ट आहे, पण कित्येकांना प्रश्न पडतो की कृतज्ञता बाळगायची कशी आणि त्याची सुरुवात कुठून करायची? तर कृतज्ञता बाळगणे म्हणजेच काय? तर तुम्ही देवाचे किंवा तुमच्याकडे असलेल्या वस्तूंचे धन्यवाद करायला शिका. सर्वात आधी तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहात त्या गोष्टी लिहून काढा. दररोज 5 ते 10 गोष्टींबद्दल लिहू शकता. त्यासाठी तुम्ही धन्यवाद व्यक्त करू शकता. याबद्दल आणखी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.